आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, तुमचा आणि माझा आपल्या दोघींचाही बराचसा वेळ या किचनमध्ये जात असतो, पण किचन नीटनेटकं राहावं ही सगळ्यांचीच इच्छा असते आणि त्याच्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत। तर आज मी तुमच्याबरोबर माझं किचन रुटीन, जे नाईट किचन रुटीन असतं ते शेअर केलेलं आहे। माझ्या प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी जागा कमी असल्यामुळे मी एक तर जास्तच्या काही गोष्टी ठेवलेल्या नाहीयेत आणि त्या किचनमध्ये जेव्हा क्लीन करायचं असतो ना, तर आता माझं जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि मी कुठलीच भांडी वरती ठेवून घेतलेली नाहीये। त्याच्यामुळे मला हा प्लॅटफॉर्म क्लीन करणं थोडंसं इझी जातं, कारण छोट्याशा जागेत सगळं जर वरतीच असेल आणि आपण क्लीन करायला गेलो तर थोडी गडबड होते। इथे मी हे जे लिक्विड वापरलंय ते आपलं जे लिक्विड असतं विम बारचं लिक्विड ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं व्हिनेगर असं टाकून एक लिक्विड तयार करून घेतलेलं आहे आणि ते ना सगळीकडे स्प्रे करून घेतलंय। आणि मी क्लीन करण्यासाठी ना टिश्यू नॅपकिन हे यूज करते। हे रियुजेबल आहेत, तुम्ही वॉश केल्यावर खूप अगदी छान पद्धतीने हे इझिली वॉश केले जातात। त्याच्यावरती कुठले डाग लागलेले असतील तेलाचे म्हणा किंवा हळदीचे वगैरे ते देखील इझिली निघते जातात आणि क्लीन करायला देखील आणि सुकायला देखील अगदी सोपे पटकन असे सुकून जातात, ड्राय होऊन जातात। त्याच्यामुळे मी हेच वापरते आणि तुम्ही देखील हा वापरला तर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये नक्की याचा फायदा होईल। तर इथे आता सगळं किचन क्लिनिंग मी सगळं करून घेते। ऍक्च्युली दरवेळेस मी जेव्हा करते तेव्हा प्रत्येक वेळेस मी हंडा कळशी उचलत नाही, 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी मी पूर्णपणे किचन क्लीन करते। तर आज करणार होती तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते। जो मी प्लॅटफॉर्म क्लीन करायला टिश्यू नॅपकिन वापरला तो मी वापरत नाही। आता मी इथे दुसरा टिश्यू नॅपकिन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा ट्रे आहे। या ट्रेवरती ज्या ज्या गोष्टी माझ्या ठेवलेल्या असतात, तेलाची बॉटल आहे, तेलाची छोटी बरणी आहे आणि आपलं प्लांट आहे। प्लांट मी क्लीन नाही केलं कारण ऑलरेडी कालच केलेलं, त्याच्यामुळे मी ते तसंच ठेवलेलं आहे। तेलाची बॉटल क्लीन करायला गेली तेव्हा कळलं की अरे तेलच संपलेलं आहे, तर म्हणून तेल काढून घेतलं आणि नंतरच क्लीन करून घेतली। मग डबल परत क्लीन करायला नको। आणि याच्या वरती जी जागा आहे ना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा धूळ वगैरे जाऊन जमून राहते, तर ते देखील मी क्लीन करून घेतलं। कारण अशा छोट्या छोट्या जागा असतात ना तिथे क्लीन करणं राहून जातं आपलं, तर ते आपण न चुकता करायचं। तेलाची बॉटल पण छानपैकी क्लीन करून घेते, कारण तेलाची बॉटल पण आपल्याला सकाळ संध्याकाळ पूर्ण दिवसभरात यूजच होत असते। तर तिच्यामध्ये ना दिवसभरातून एकदा तरी तुम्ही हात फिरवून घ्यावा, कारण काय असतं ना बऱ्याच वेळा झुरळं होण्याचे चान्सेस असतात ओलाव्यामध्ये किंवा अशा तेलकटपणामध्ये। तर तसं करून घेऊ नका। म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डेली यूज होतात, आता जसं मसाल्याचा डब्बा आहे आपण 2-3 वेळेस यूज करतो, त्याच्यामुळे तो देखील मी टिश्यू नॅपकिनने क्लीन करून घेतलाय, म्हणजे त्याचा देखील प्रॉब्लेम नाही होत। आता हे जे होतं हंडा कळशी आणि जे मी डेलीचं भांडं वापरते ते मी रोजच्या रोजच धुते आणि हंडा जो असतो तो फक्त मी एक दिवस ऍड करून मी घासते। बाकीची वरची कळशी आणि जे खालचं माझं जे भांडं आहे जे मी पाणी ओतण्यासाठी वगैरे वापरते ऍज अ मग म्हणून, तर पहिला मी माझ्याकडे ना काचेचे मग आणलेले, पण काचेचे मग माझ्याकडनं 2-3 वेळेस फुटून गेले। त्याच्यामुळे मग हे जे भांडं आहे तेच मी वापरते। आणि आता हे सगळं क्लीन करून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये ताजं पाणी पण मी आता रात्रीच भरून घेते। बऱ्याच वेळा सकाळी घाई गडबडीमध्ये जमत नाही आणि सकाळी मग धुणार कधी आणि मग आपण हंडा कळशी भरणार कधी, त्याच्यामुळे म्हणून मग हे रात्रीच सगळं क्लीन करून घेतलं ना की सकाळचा वेळ वाचतो। या शेगड्यांवरती ना माझ्याकडे जाळ्या या रिमूव्हेबल नाही आहेत, फक्त हे स्टँड निघतात। तर हे स्टँड पण मी रोज नाही घासत, कारण रोज जर घातले ना तर ते लोखंडाचे असतात आणि त्याला गंज पकडण्याचे चान्सेस असतात, म्हणून रोज नाही करत मी। ते देखील आता धुवून घेतलेत आणि मग छानपैकी ना नितळायला ठेवलेत। त्यातलं सगळं पाणी निघून गेल्यानंतर मग आपण ते पुसून मग वरती ठेवून घ्यायचं। आता इथे छानपैकी म्हटलं आपण हंडा प्लेस करून घेऊया। तर इथे हंड्यातनं पाणी भरून घेतलंय, कळशीमध्ये पण पाणी भरून घेतलंय व्यवस्थित आणि त्याचबरोबर जो आपला तिसरा जो मग सारखं होतं त्याच्यामध्ये पण देखील पाणी भरून घेतलंय, म्हणजे हे ताजं पाणी सकाळी मला वापरायला अगदी बरं पडेल। आणि आता जेव्हा पावसाळा येईल ना तर पावसाळ्यात मग पाणी गरम करून मी वापरते, म्हणजे सकाळसाठी मग पाणी गरमच करून ठेवते। तुम्ही देखील ही सवय थोडी थोडी करून आता लावून घ्यायचं तुम्हाला सवय नसेल तर। स्टँड काढून घेतलेत, पाणी जे किचन प्लॅटफॉर्मवर सगळं होतं ते क्लीन करून घेतलं आणि आता आहे ना आपल्याला भांडी घासून घ्यायचे। तर त्याच्या आधी म्हटलं ना हे सगळं व्यवस्थित सगळं करून घेतलं सगळीकडचं, लायटर पण असतं, त्याच्यानंतर आपला स्टँड असतो, ते सगळं जे काही असतं क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर भांडी घासून घेते। जेवणाची भांडी जी झालेली असतात ती सगळी माझी खालीच ठेवलेली असतात। भांडी मी 3 याच्यामध्ये घासते, म्हणजे जेव्हा मी ऑफिसमधनं येते चहाची जी भांडी असते ती घासते, त्याच्यानंतर मग जेवण करतानाची जी भांडी होते ती घासते
आणि सर्वात शेवटी मग जेवण झाल्यानंतरची जी भांडी असते ना ती घासते. म्हणजे ना भांड्यांचा पसारा अगदी खूप होत नाही आणि बेसिनमध्ये खूप भांडी असली ना की घासायला देखील होत नाही. मग कुठलं भांडं पहिलं घासू आणि कुठलं नंतर असं होतं. म्हणून मी 3 पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये 3 थोडी थोडी भांडी घासून घेते आणि जेवणानंतर ना मग भांडी घासायचा अजिबात कंटाळा येत नाही आणि पटकन भांडी पाहिजे तशी कपल्या वेळेत म्हणजे पटकन अशी होतात भांडी घासून. तर आता हे झाल्यानंतर मग ती भांडी बाजूला सरकवून ठेवून त्याचमध्ये मी आता किचनचा जो डब्बा असतो म्हणजे ज्याच्यामध्ये ना मी प्लास्टिकची डब्बी पिशवी घालून ठेवते. या डब्यामध्ये ना मी फक्त किचनचं जे वेस्ट असतं ना तेच टाकते, ज्याच्यामध्ये रॅपर असतात छोटेफार दुधाचे वगैरे कधीतरी, किंवा आपण कांदा वगैरे सोलतो, भाजी वगैरे सोलतो त्याचंच काहीचं असतं. बाकी या डब्यामध्ये मी एक्स्ट्राचं काहीच ठेवत नाही. हा डब्बा ओला कचरा इथे किचनमध्येच निघतो म्हणून याच्यामध्ये ठेवलेला आहे. तर तो आता क्लीन करून ठेवते कारण मग तो पण रोजच्या रोज क्लीन होणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एकतर फंगस खूप महत्वाचं आहे, म्हणजे फंगस दूर ठेवणं खूप गरजेचं आहे. तर ते होऊ नये म्हणून हे क्लीन करून व्यवस्थित घेतलंय आणि तो देखील ना मी रोजच रात्री व्यवस्थित क्लीन करून घेते आणि मग ना एका साईडला इथे ठेवून घेते. जिथे आता मी भांडी सुकत घातली त्याच्याच इथे साईडला ठेवून घेते. आता याचबरोबर याच्यानंतर सिंक क्लीन करणं देखील खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये पण जास्त ओलावा राहिला, कारण आपण जाळी ठेवलेली आहे बघा, याच्यामध्ये ना मी जाळी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे ना अगदी जे काही वेस्ट निघतो म्हणजे जी भांडी धुताना वगैरे जे काही अडकलेलं असतं ना ते डायरेक्ट सिंकमध्ये बेसिनमध्ये खाली जात नाही आणि मग ते प्लॅटफॉर्मवरती पण राहत नाही, वरच्यावरती ते छानपैकी जाळीत अडकला जातो कचरा आणि मग तो कचरा जो आपण आहे ना सगळा व्यवस्थित जर साईडला काढून ठेवला ना तर जे काही सिंक वगैरे ब्लॉकेजेस वगैरे होतात, ब्लॉक होतं ना ते होत नाही. इथे टिश्यू नॅपकिन मी धुवून घेतात आणि हे बघू शकता अगदी इझी असे आहेत धुण्यासाठी, परफेक्ट असे धुतले जातात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर जसं व्हाईट जसे पहिल्यासारखे होतात ना तसेच होतात. ते छानपैकी पिळून घेतले, जास्त पिळायची देखील गरज नाही, थोडेसे जर पिळले ना तरी छान असे क्लीन होऊन जातात. आता हे सिंक जसं मी म्हटलं तसं व्यवस्थित क्लीन करून घेते आणि छानपैकी क्लीन करून सगळ्या साईडने हात मारून घेते. जी आपण जाळी आहे ना ती प्लास्टिकची किंवा स्टीलची सगळ्या प्रकारची वापरू शकते, पण प्लास्टिकचीच मी ठेवली आहे म्हणजे ती महिन्याभरात आपण चेंज केली तरी बरं पडतं. स्टीलचे कधी कधी ना नंतर हाताला लागण्याचे चान्सेस असतात म्हणून ते नाही करत. हँडवॉशची बॉटल आणि जी आपली भांडे घासायची जी जे लिक्विड आहे त्याच्या पण बॉटल मी दोन्ही ना तिथल्या तिथे क्लीन करून घेते. नळ असतो तो देखील हाताबरोबर तिथल्या तिथे क्लीन करून घेते आणि हे जे दोन्ही काते आहेत ना त्यातलं सगळं पाणी निथळून ना मी साईडला ठेवून देते आणि या ज्या बॉटल आहेत त्या देखील क्लीन करून त्याच्याबरोबर या जो ट्रे आहे ना त्या ट्रेमध्येच मी ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच ना त्याच्यामध्ये जे माझ्याकडे छोटंसं एक स्टँड आहे म्हणजे एक प्लेट आहे ती देखील मी तिथेच ठेवते. याच्यामध्ये ना मी असा एक रॅक घेऊन ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये एका साईडला 2 खाचे आहेत. ते एका साईडला मी जे रोजचे वापराचे जे आपले काते आहेत ते ठेवते आणि एका साईडला जो सिंक वगैरे क्लीन करायचा तो वेगळ्या साईडला ठेवून घेते. आता सगळं जे एक्सेस पाणी आहे ते देखील क्लीन करून घेते कारण आपली पाणी देखील नितळत असतं भांड्यामधलं, तर ते देखील सगळं खाली पडत असतं, त्याच्यामुळे ते देखील सगळं क्लीन करून घेते. आणि याच्यानंतर अजून मेन टास्क असतो ते म्हणजे किचन नॅपकिन चेंज करायचं. हे देखील सकाळी करायला गेलं तर मग थोडासा वेळ जातो. फक्त रविवार असला की मी थोडासा आळस करते, नाहीतर इतर दिवशी करत नाही. हा थोडासा भात आहे जो मी बाहेरच ठेवते. एखादी कुठला पदार्थ आहे ना तो मी बाहेरच ठेवून घेते कारण माझी आई म्हणते की लक्ष्मीचा वास आपल्याकडे नेहमी रात्रीचा असतो किंवा लक्ष्मी बघायला येते आपल्याकडे की तुम्ही तिच्यासाठी काय ठेवलेलं, म्हणून जे काही आपण करू ना त्यातला थोडासा तरी पदार्थ आपण तिच्यासाठी नेहमी ठेवावा. तर इथे मी थोडेसे सब्जा, आता उन्हाळा आहे आणि खूपच भयंकर उन्हाळा आहे तर थोडासा माझ्या पुरताच मी सब्जा या छोट्याशा बॉटलमध्ये ठेवलाय. आणि सकाळी सकाळी घाई गडबडीत काय होतं ना, लाडू वगैरे जे आता बनवलेत ना तर खायला वेळ मिळत नाही किंवा घाई गडबडीत आपण विसरून जातो, म्हणून तो देखील असा एका डब्यामध्ये भरून ठेवलाय. त्याचबरोबर सकाळसाठी ना वाटाणे पण भिजत घालून ठेवलेत, सफेद वाटाणे क्लीन करून घेते, जे जे खराब आहेत त्याच्यातले काढून घेते आणि ते ना व्यवस्थित तिथेच ठेवते. आत्तापासून मी भिजत घालणार नाही कारण उद्या संध्याकाळसाठी हवं. तर मी काय करते ना त्याच्यावरती ना अशी एक नोट लिहून ठेवते कारण मी सकाळी सकाळी एवढ्या लवकर जाताना भिजत घालून जाणार नाही. मिस्टरांना मी सांगणार आहे की तुम्ही नंतर भिजत घाला, त्याच्यासाठी ते ऑफिसला जाताना. तर मी इथे लिहून ठेवते त्यांच्यासाठी नोट. त्याच्यामध्ये मी लिहिलंय की वाटाणे भिजत घालायचे. फ्रीजमध्ये त्यांच्यासाठी मी कलिंगड कापून ठेवलेलं आहे, म्हणजे पूर्ण कापलेलं नाही, मध्ये फक्त एक स्लाइस करून ठेवलेलं आहे. तर ते देखील त्यांना रिमाइंडर व्हावं म्हणून मी ते लिहून ठेवलेलं आहे.
त्याचबरोबर मी सकाळी त्यांच्यासाठी ओट्स देखील भिजत घालणार नाहीये, तर ते देखील मी याच्यामध्ये लिहून ठेवले. म्हणजे तुम्ही जरी काम करताना तुम्हाला काही नोट्स लिहून ठेवायचे असतील तर तुम्हाला कळतील आणि त्यांच्या देखील व्यवस्थित लक्षात येतील. इथे काळ्या मनुका छानपैकी मी धुवून घेतल्यात, कारण त्याला ना बऱ्याच वेळा माती वगैरे असते, तर ती क्लीन करावी म्हणून एका पाण्यामध्ये मी छानपैकी धुवून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मग ते छानपैकी वरती झाकण ठेवून आपण रात्रभर भिजत ठेवायचे. आणि हे सगळं काम आवरता आवरता एका साईडला माझी जी भांडी आहेत ती देखील ड्राय झालेली असतात. जी ड्राय झालेली नसतात ती थोडीशी मी पुसून घेते, पण बऱ्यापैकी भांडी ही ड्राय होतात बाकीचं सगळं आवरेपर्यंत, तर ती सगळी लावून घेते. किचन रॅक जो आहे, जो भांडीचा रॅक, तो व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवून घेते. किचनचा जे आपला जो डस्टबिन आहे तो देखील जिथे होता तिथे ठेवून घेते साईडला. सगळीकडचं पाणी क्लीन करून घेते. सगळीकडे ड्रायनेस असला पाहिजे रात्रीचा. आणि जशी मी म्हटली बघा, ही जी प्लेट आहे ना, ती जेव्हा मी काचेची बॉटल आहे ना त्याच्यामुळे कधीतरी स्लिप होण्याचे चान्सेस असतात, म्हणून मग ती किचन प्लॅटफॉर्मवर ठेवते. आणि अशा पद्धतीने माझं हे सगळं आजचं किचन क्लिनिंग सगळं झालेलं आहे. आय होप तुम्हाला आजचं हे सगळं किचन क्लिनिंग रुटीन आवडलं असेल. तुमचे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. चला, आता सगळी कामं आवरली आहेत आणि गरम एवढं होतंय ना, आता बाथ घेतल्याशिवाय पर्याय नाही. चेंज करायचंय, बाथ घ्यावा लागेल, स्किन केअर करायचंय आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे आपला ब्लॉग एडिट करायचा आहे उद्यासाठीचा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप्स तुमच्याबरोबर शेअर केल्यात. ही जी चिठ्ठी लिहिली आहे आपण, ती सकाळसाठीची, ती टिप तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाच काय, तुमच्या फॅमिली मेंबर्सना पण त्याचा नक्की उपयोग होईल. आणि आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला असल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तर आता जास्तची बडबड नाही करायची, कारण बरीचशी कामं पण माझी सगळी आवडली. कारण भाजी वगैरे काही चॉप करायची नव्हती, सगळं फ्रीजमध्ये ऑलरेडी तयार आहे. जास्त जे होतं सकाळचं प्रिपरेशन होतं, जे सकाळी घाई गडबडीत लक्षात राहत नाही, तेच फक्त करायचं होतं, तेच करून घेतलंय. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉग सोबत तुमच्या बरोबर भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.